लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वडोद बाजार पोलिसांनी अवैध देशी दारू विकणारा पकडला। बिंगरी संत्र्याच्या मुद्देमालासह आरोपी केला अटक। बातमी येते फुलंब्री येथून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्याच्या वडोद बाजार पोलिसांनी अवैधरित्या देशी दारू विक्री करणारा आरोपी मुद्देमालासह पकडला। याबाबत सविस्तर माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस यांच्या वडोद बाजार पोलिसांनी दिनांक 31 जानेवारी रोजी आरोपी पुंजाराम अश्रुभा कांबळे वय 49 वर्ष राहणार बोरगाव कासारी तालुका सिल्लोड याला अवैधरित्या प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल देशी दारू भिंगरी संत्रा विना परवाना बेकायदेशीर चोरटी विक्री करताना मिळून आला। त्याला अटक करून त्याच्या ताब्यातून देशी दारू भिंगरी संत्र्याच्या 180 ml च्या 96 बाटल्या, प्रत्येकी बाटली किंमत 110 रुपये प्रमाणे एकूण 10,560 रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी मिळून आल्याने त्याच्या विरोधात पोलीस कैलास दारकुंडे याच्या फिर्यादीवरून वडोद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 15/2025 कलम 65 दा का नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस बागल हे करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा।